हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मी औदुंबर शिंदे APAG पॅड अकॅडमीमधून तुमच्यासाठी इथं या प्लॅटफॉर्मवर उभा आहे. सो लास्ट क्लासमध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघितला पिट्युटरी ग्लँड कसा तो डिफरन्शिएट होतो, अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब. ठीक आहे, तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. सो त्या 2 लेक्चरवर तुमचं ॲनाटॉमी आणि त्याची फिजिओलॉजी ही सगळी डिपेंड आहे. तर इथून पुढे जो स्टार्टअप आहे, हे स्टार्टअप आपला असेल, आपण इंडिव्हिज्युअल हॉर्मोन बघणार आहोत. ग्रोथ हार्मोन असतील, प्रोलॅक्टिन असतील, हे सगळे हॉर्मोन्सचे काही पॉईंट्स आहेत जे मला इथं सांगायचे आहेत, ते मी तुम्हाला इथं क्लिअर करेन. सो तुमचं जे फोकस आहे, हे फोकस आता सध्या जे आपण पॅथोफिजिओलॉजी पूर्ण किंवा फिजिओलॉजी पूर्ण बघितल्यानंतर आता फोकस तुमचं रायटिंग पार्टवर असायला पाहिजे. सो फर्स्ट आपण स्टार्ट करू हायपोथॅलॅमसपासून. ठीक आहे, तर हा तुम्हाला माहीत आहे, हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा हा स्मॉल रिजन आहे. ठीक आहे, हा रिजन कशाचा आहे? ब्रेनचा आहे. ठीक आहे, फर्स्ट स्मॉल रिजन बिलो थॅलामस. ठीक आहे, याच्याबद्दल तुम्हाला काही अजून इन्फॉर्मेशन मिळत असेल तर तुम्ही बघा. ठीक आहे, हा काय करतोय? हा लिंक आहे लिंक बिटवीन नर्वस सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम. ठीक आहे, एंडोक्राइन मीन्स हायपोथॅलॅमसचा जो खालचा जो पार्ट आहे तुमचा पिट्युटरी ग्लँड, हा एंडोक्राइनचा पार्ट आहे. अप्परचा जो पार्ट आहे थॅलॅमस, हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. सो हा दोघांमध्ये तुमचा काय करतोय की हा लिंकिंगचं काम करतोय. ठीक आहे, त्यानंतर हा काय करतोय? सिंथसाइज करतोय. ठीक आहे, सिंथसाइज करतोय डिफरंट रिलीजिंग फॅक्टर हा सिंथसाइज करून हा ट्रान्सफर करतोय तुमच्या लोब्सकडे. ठीक आहे, जनरली कोणता लोब असेल? तो अँटेरियर लोब असेल. पोस्टेरियर लोबला फॅक्टरची गरज नाही. ठीक आहे, तर हे आपण बघितलेलं आहे, हे आपण स्टडी केलेलं आहे. टू सिक्रेट कशासाठी? सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स. ठीक आहे, तर हे एक पॉईंट्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो हे जे हॉर्मोन्स आहेत हे रेग्युलेट करतात. ठीक आहे, रेग्युलेट करतात डिफरंट फंक्शन. फर्स्ट वन इज ग्रोथ. ठीक आहे, ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, मेंटल असेल, फिजिकल असेल. ठीक आहे, मेटाबॉलिझमसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, जसा T3 T4 आहे तुमच्या मेटाबॉलिक बेसल रेटसाठी रिस्पॉन्सिबल असेल. ठीक आहे, तर राईट डाऊन करा फास्ट. ठीक आहे, त्यानंतर होमिओस्टॅसिससाठी रिस्पॉन्सिबल असेल. होमिओस्टॅसिस तुम्ही जर कॅल्शियम फॉस्फेटची बघाल तर तुम्ही बघताय पॅराथायरॉइड हार्मोन आहे, कॅल्सिटोनिन आहे, तर ते त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, तर बघा अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट की हायपोथॅलॅमस हा जो आहे, हायपोथॅलॅमस हा बेसल पार्ट आहे. ठीक आहे, बेसल पार्ट आहे कशाचा? डायन्सेफेलॉन. ठीक आहे, हा बोनचा पार्ट आहे, बोनची कॅव्हिटी आहे, यामध्ये हा प्रेझेंट असतो. डायन्सेफेलॉन हा कशाचा पार्ट आहे? फोर ब्रेनचा. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बघा की यामध्ये जंक्शन आहे, यामध्ये न्यूक्लिया आहेत, यामध्ये काय प्रेझेंट आहेत? न्यूक्लिया जे रेग्युलेट करतात तुमच्या मेनली पोस्टेरियरसाठी. अँटेरियरसाठी पण न्यूक्लिया आहेत, बट पोर्टल सर्क्युलेशनने ते एंटर करतील. ठीक आहे, तर हे रायटिंग पार्ट आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, बघा की जनरली हे 2 टाईपचे हॉर्मोन्स सिक्रेट करतं बघितलं होतं आपण, स्टिम्युलेटरी अँड इनिबिटरी. याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. इनिबिशन असेल तर काय होतं आणि स्टिम्युलेशन असेल तर काय होतं. ठीक आहे, त्यानंतर बघा की जे हॉर्मोन जे आहेत जे तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतात ते पर्टिक्युलरली त्याच्या ऑर्गनवर आणि त्या ठिकाणून काही हॉर्मोन सिक्रेट होतात. एक्झाम्पल T3 असेल, T4 असेल, तर हे तुम्ही रायटिंगमध्ये लिहून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाका तुमचा पिट्युटरी ग्लँड. याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ठीक आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन तर दिलेलं आहे. तुम्ही नेटवर जाऊ शकता, नेटवरून चांगली डायग्राम बघू शकता, ती डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये काढू शकता, मी दिलेलं इन्क्लूड करून. ओके, मी दिल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला बघा की हा जो आहे हा P शेप्ड आहे, हा ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, 1.1 to 1.5 सेंटीमीटरची डायमीटर आहे. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा कुठं प्रेझेंट असतो बघा? हा सेला, ठीक आहे, टुर्सिका याच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. या स्पेनाइड बोनच्या कॅव्हिटीमध्ये हा प्रेझेंट असतो. सेला टुर्सिका ऑफ स्पेनाइड बोन, हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे तुम्हाला ॲनाटॉमी लेवलला हा नीटला पण क्वेश्चन असतो आणि हा तुमच्या आपल्या GPADला येण्याचे चान्सेस पण आहेत. ठीक आहे, स्पेनाइड बोनच्या सेला टुर्सिका या ठिकाणी याचं ओरिजिन आहे. ठीक आहे, बघा आणि हा जो आहे हा अटॅचड असतो तुमच्या स्टाल्क थ्रू. कशाला अटॅच असतो? तुमच्या हायपोथॅलॅमसला.
त्याला काय म्हणतो आपण, इन्फंडिबुलम. ठीक आहे, इन्फंडिबुलम. तर ही एक पार्ट लक्षात असू द्या. सो जो तुमचा जो पिट्युटरी ग्लँड आहे, हा पिट्युटरी ग्लँड दोन याच्यामध्ये क्लासिफाय केलेला आहे. फर्स्ट वन इज त्याला म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस. मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये कोणते कोणते येतात. याच लोबला तुम्ही अँटेरियर लोब म्हणू शकता. ठीक आहे, आणि दुसरं आहे न्यूरो. ठीक आहे, न्यूरो मीन्स न्यूरॉन. ठीक आहे, त्याला म्हणू आपण पोस्टेरियर लोब. ठीक आहे, तर ह्या जो तुमचा न्यूरो आहे, या न्यूरोमध्ये दोन पार्ट येतात. परत याचे दोन पार्ट आहेत. ठीक आहे, कोणते कोणते आहेत मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, इन्फंडिबुलम लक्षात असू द्या. इन्फंडिबुलम जो तो स्टाल्क आहे हा पण याच्या अंडरमध्ये येतो. आणि पर नर्वोसा. ठीक आहे, पर नर्वोसा म्हणजे पोस्टेरियर लोब. आणि यामध्ये तुमचा कोणता असतो बघा, अँटेरियर ॲडिनोमध्ये कोणता कोणता आहे, पर डिस्टॅलिस. हे तुम्हाला नावं मी परत डायग्राम काढून दाखवू शकतो. पर डिस्टॅलिस असेल अँड पर इंटरमिडिया. इंटरमिडिया म्हणजे जो मिडल लोब आहे तो. ठीक आहे, तर हे याच्या अंडरमध्ये येतात. त्याला म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस. न्यूरो हायपोफायसिस, इन्फंडिबुलम असेल आणि तुमचा पर नर्वस असेल. सो आता बघा हे काय आहे मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हा तुमचा ग्लँड आहे. सो हा जो आहे हा इन्फंडिबुलमचा जो पार्ट आहे हा, आणि हे जी बल्जेस आलेलं आहे पोस्टेरियर लोबचं, या दोन पार्टला याला म्हणतो आपण पर नर्वोसा. याचं नाव आहे नर्वोसा, पर नर्वोसा. आणि हे आहे पर डिस्टालिस आणि हे आहे पर इंटरमिडिया. सो हे जी पार्ट आहे, ठीक आहे, हा जो आहे याला म्हणतो आपण पर ट्युब्युलारिस. ट्युब्युलारिस म्हणजे बऱ्याच बुकमध्ये दिलेलं नाही आहे हे, बट जर तुम्ही खूप सुपर डीप लेवलला बघितलं तर ह्या स्टाल्कमध्ये पण दोन पार्ट आहेत. एक इन्फंडिबुलमचा आहे, एक पर ट्युब्युलरिसचा आहे. ट्युब्युलरिसचा आहे हा जो पार्ट आहे, हा पार्ट पर ट्युब्युलरिस अँड पर डिस्टॅलिस ह्या दोघांना मिळून म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस. त्यानंतर इकडे जर आलात याला आणि इंटरमिडियाला तिघाला मिळून म्हणतो आपण ॲडिनो हायपोफायसिस. आणि ह्या इन्फंडिबुलमला अँड पर नर्वसाला या दोघाला म्हणतो आपण न्यूरो हायपोफायसिस. तर हे थोडं तुमच्या लेवलवर तुम्ही अंडरस्टँड करा, जे फक्त तुमच्या लक्षात असायला पाहिजे, फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा की याच्यामध्ये जे सर्क्युलेशन आहे, जे काही ब्लडचा जो फ्लो आहे, तो ब्लडचा फ्लो कोणत्या वेननी दिला जातो, हायपोफायसियल वेननी हा ब्लड फ्लो दिला जातो. ठीक आहे, हायपोथॅलॅमस टू तुमच्या पिट्युटरी ग्लँडला. ठीक आहे, हायपोथॅलॅमस टू तुमच्या लोबकडे, पिट्युटरी लोबमध्ये हा अँटेरियर पिट्युटरी लोबकडे, लक्षात असू द्या, अँटेरियर पिट्युटरी लोबकडे हे ट्रान्सफर केलं जातं. तुम्ही जर डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन बघितलं तर सुपेरियर हायपोफायसियल वेन असेल, इन्फेरियर आहे, भरपूर आहेत. त्या आपल्या ॲनाटॉमी लेवलला आपल्याला गरज पण नाही, आपण बघू पण शकत नाही आणि बघायचं पण नाही. ठीक आहे, तर त्याचा इम्पॉर्टन्स तिथं फक्त तेवढंच आहे जेवढं आपल्याला लागतं. तर या लेवलपर्यंत आपण बघितलं हायपोथॅलॅमसचे थोडे पॉईंट्स जे तुमच्या रायटिंगसाठी इम्पॉर्टंट असतील. सेकंड वन तुमचा आपण पिट्युटरी ग्लँड पण बघितला आणि या ठिकाणी तुमचं कंप्लीट जे आहे बॅकअप हे क्लिअर झालेलं असेल. सो नाऊ लेट स्टार्ट विथ वन बाय वन हॉर्मोन. सो फर्स्ट हॉर्मोन हेडिंग टाका ग्रोथ हार्मोन. ठीक आहे, ग्रोथ हार्मोन त्यालाच याचा जो फॅक्टर आहे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन किंवा याला तुम्ही सोमॅटोरेलिन. ठीक आहे, सोमॅटोरेलिन हा पण म्हणू शकता, सोमॅट्रोफिन असं पण म्हणू शकता. ठीक आहे, तर हे बरेच आहे, याचा रोल इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जवळपास हा किती अमायनो ॲसिडचा आहे, 191 अमायनो ॲसिडचा हा ग्रोथ हार्मोन आहे. ग्रोथ हार्मोन बोलते बरं का, रिलीजिंग हार्मोन नाही. ग्रोथ हार्मोन हा 191 अमायनो ॲसिडचा आहे. ठीक आहे, लॉंग पेप्टाइड चेन आहे, मॉलिक्युलर वेट आहे 22,000 डेल्टॉन. हा पेप्टाइड चेनच आहे. ठीक आहे, आणि जर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन जर बघितलात तर हा किती अमायनो ॲसिडचा आहे, 44 अमायनो ॲसिडचा आहे. ठीक आहे, तर हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात असू द्या. त्यानंतर ग्रोथ हार्मोनचं जे सिक्रिशन आहे, सिक्रिटेड बाय सोमॅटोट्रोफ. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे सोमॅटोट्रोफ. तर या ठिकाणी याचं सिक्रिशन झालेलं आहे आणि हा मोस्ट कॉन्सन्ट्रेशन, मोस्ट अबंडंट म्हणजे खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये सिक्रिट होतो तुमच्या पिट्युटरी ग्लँडमधून. ठीक आहे, अबंडंट कॉन्सन्ट्रेशन सिक्रिटेड फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, हे रायटिंग पार्ट आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर याचा एक ॲनालॉग आहे, हा
सरमोरेलिन हा ॲनालॉग आहे जो याच्या डायग्नोस्टिकसाठी यूज होतो, डायग्नोस्टिक पर्पजसाठी, म्हणजे हा हार्मोनचं सिक्रेशन होते की नाही हा ॲगोनिस्टच आहे, बट डायग्नोस्टिक पर्पजसाठी सिक्रेशन साठी हा यूज केला जातो. ठीक आहे. त्यानंतर याचं जे याला जे दिलं जातं त्याला एकतर तुम्ही आय व्हीनं द्या, नाहीतर सबक्युटेनस रूटने त्याला दिलं जातो. ठीक आहे. आणि हा इन्क्रीज करतो ग्रोथ हार्मोन सिक्रेशन, आणि याच्यावरून कळतं की ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन किती आहे, हायपरली आहे, नॉर्मल आहे का हायपोला आहे. ठीक आहे. तर याचा जो पीक आहे, याचा सी मॅक्स जो आहे, सी मॅक्स 1 आवरमध्ये 1 तास त्याला लागतो येण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा याचं जे रेग्युलेशन आहे, ग्रोथ हार्मोनचं रेग्युलेशन केलं जातं तुमचं सोमॅस्टोस्टॅटिनपासून. मी सांगितलेलं आहे सोमॅस्टोस्टॅटिन हा तुमचा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे जो की इनिबिटरी काम करतो. ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर हे स्टिम्युलेटरी आहे, सोमॅस्टोस्टॅटिन हे इनिबिटरी आहे. सो हे झालं तुमचं रेग्युलेशन. त्यानंतर तुमचे ग्रोथ हार्मोन काही फॅक्टरला स्टिम्युलेट करतात कोणत्या फॅक्टर बघा, इन्सुलिन लाईक. ठीक आहे. इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. ठीक आहे. याला स्टिम्युलेट करतात 1ला, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 2ला. तर यांचे हे स्टिम्युलेशन हा ग्रोथ हार्मोन करतो. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, याच्यावर तुम्हाला जास्त काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. सो आता बघा याच्या ॲक्शन्स, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स काय आहेत ह्या ग्रोथ हार्मोनच्या? फर्स्ट याची ग्रोथ हार्मोनची ॲक्शन ऑन मेटाबॉलिझम. ठीक आहे. मेटाबॉलिझम ऑफ फॅटवर हा लिपोलायसिस करतो, आणि मी सांगितलेलं आहे फर्स्ट लेक्चरमध्येच की हे पार्ट इम्पॉर्टंट आहे, हे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल आणि अमायनो ॲसिड असेल, सगळ्यात जास्त मेटाबॉलिझम हा कशाचं करतो? लिपोलायसिस. प्रोटीनचा जो सिंथेसिस वाढवतो, बट कार्बोहायड्रेटचं पण मेटाबॉलिझम तो करतो. ठीक आहे. ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट. ठीक आहे. ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ ऑल ऑर्गन्स, सगळ्या ऑर्गन्सची हा ग्रोथ स्टिम्युलेट करतो ऑफ बॉडी एक्सेप्ट कशाची करत नाही बघा, हा ब्रेन अँड आय. ठीक आहे. हे पॉईंट नोट डाऊन करा, इम्पॉर्टंट आहे. इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ मसल अँड कार्टिलेज, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे ग्रोथ, आपण बघितलं की ग्रोथ हार्मोन हा टायरोसिन कायनेज रिसेप्टार, त्यामध्ये जी त्याचा पाथवे आहे सेकंडरी, कोणत्या पाथवेने ॲक्ट करतो? हा जॅक स्टॅट पाथवेने हा ॲक्ट करतो. ठीक आहे. कायनेज रिसेप्टार, जॅक स्टॅट पाथवेज प्रोटीन कायनेज रिसेप्टार. ठीक आहे. या वेळी तो ॲक्ट करतो. त्यानंतर याची पुढची ॲक्शन, नेक्स्ट ॲक्शन बघा झालं असेल सगळ्यांचं. नेक्स्ट ॲक्शन आहे ती म्हणजे कार्बोहायड्रेटवर याची ॲक्शन आहे. हा काय करतोय? कॅटाबॉलिझम करतो अँड इन्क्रीज करतो ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन. सो जर तुम्हाला जर ग्रोथ हार्मोन, आणि हा क्वेश्चन याला हायली इम्पॉर्टंट करा, याला तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून नोट डाऊन करू शकता, कारण हायपरग्लायसेमिया, ग्रोथ हार्मोन, तुमचं सोमॅस्टॅटिन हे सगळे तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. सोमॅस्टॅटिन याला इनिबिटरी आहे, बट सोमॅस्टॅटिन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसेमिया, इन्सुलिन रिलीज कमी करतो. ठीक आहे. त्यामुळे सोमॅस्टॅटिन जरी याचा इनिबिटरी असेल तरी इफेक्ट दोघांचा ग्लुकोजवर सेम आहे. ठीक आहे. इन्क्रीज करतोय ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे हा ग्लुकोजचं अपटेक कमी करतो. ठीक आहे. तर हे आहे डायबेटिजेनिक. ठीक आहे. डायबेटिजेनिक हार्मोन असं तुम्ही म्हणाल तरी चालेल. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, तुमच्या एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑन प्रोटीन्स. ठीक आहे. तर फर्स्ट बघा हा काय करतोय? इन्क्रीज करतोय सिंथिसिस ऑफ प्रोटीन्स, म्हणजे अमायनो ॲसिडची चेन हा वाढवतो. हा लिव्हरमध्ये पण इन्क्रीज करतो, हा इन्क्रीज करतो सिंथिसिस ऑफ प्रोटीनचं सिंथिसिस हा वाढवतो कुठं? मसल्समध्ये. ठीक आहे. मसल्समध्ये पण हा सिंथिसिस वाढवतो. ठीक आहे. मसल्समध्ये स्केलेटल मसलमध्ये हा सिंथिसिस वाढतो. तर हे आहेत इफेक्ट त्याचे प्रोटीनवरले. आपण 1 बाय 1 बघतोय, याच्या पूर्ण रायटिंग पार्ट आहे. ठीक आहे. सो त्यानंतर बघा की याचं जर हायपोसिक्रेशन होत असेल, सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंटली विचारलं जाईल, हायपो अँड हायपर. ठीक आहे. हे दोन्ही पार्ट तुम्हाला इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचं आहे. जर समजा ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे कमी झालं, ठीक आहे, हायपोसिक्रेशन होत असेल तर काय होणार? ग्रोथ हार्मोनचं हायपर सिक्रेशन होत असेल तर काय होणार? सो हे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला डॉर्फिझम आणि जिगॅन्टिझम ह्या दोघांमध्ये
तुम्हाला खूप कन्फ्युजन होऊ शकतं. तर हे ॲक्रोमेगली असेल, ठीक आहे, हे पण तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. सो इथं तुम्हाला समजेल की हायपोसिक्रिशन म्हणजे जर डिफिशियन्सी असेल, ठीक आहे, डिफिशियन्सी असेल ग्रोथ हार्मोनची कुणामध्ये, चाइल्डहूडमध्ये, ठीक आहे, तर कोणती कंडिशन असते, याला म्हणतो आपण डॉर्फिझम. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे विचारलेलं पण आहे बऱ्याच बेसिक लेवलच्या एक्झाममध्ये हे विचारलं जातं. डॉर्फिझम म्हणजे काय, हाईट तुमची कमी होते. ठीक आहे, आणि जर डॉर्फिझम हे कशामुळे येतं, तुमच्या डिफिशियन्सीमुळे येतं किंवा तुमच्या डिफेक्ट्समुळे येतो. कुणाच्या डिफेक्ट्समुळे येतो, तुमच्या पिट्युटरी ग्लँडच्या डिफेक्ट्समुळे येतो, ज्या ठिकाणी ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे कमी होतं. ठीक आहे, आणि ही जर कंडिशन, ठीक आहे, हे जर कंडिशन जर अजून जर अडल्टमध्ये असेल तर काय कंडिशन असू शकते. ठीक आहे, आता बघा हे तुम्हाला एक मिनिट, फेल्युअर ऑफ, ओके, या ठिकाणी बरोबर आहे, हायपोसिक्रेशन ओनली बघा. आणि हे तुम्हाला आता ओव्हरकम करायचं आहे. याची ट्रीटमेंट काय आहे, ठीक आहे, ही ट्रीटमेंट काय आहे म्हणजे तुम्हाला समजतंय की ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन कमी झाल्यामुळे काय दिसते तुम्हाला, बॉडीच्या मसल्स किंवा बॉडीचे जे स्केलेटल मसल्स आहेत हे डिक्रीज झाल्या. जे उंच छोट्या हाईटचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन कमी असतं. त्या कंडिशनला म्हणतो आपण डॉर्फिझम. आणि हे कशामुळे होतं, कारण तुमच्या एकतर ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर, ठीक आहे, ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर जो आहे किंवा हार्मोन म्हणा, याच्या फेल्युअरमुळे होणार, ठीक आहे, किंवा सिग्नल न मिळाल्यामुळे होणार. पण रिझल्ट काय आहे की ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन डिक्रीज आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो फेल्युअर आहे तुमचा जो आहे इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर, हा पण त्याचा ॲनालॉगच आहे, याच्या फेल्युअरमुळे पण येऊ शकतं. बट आता याच्या ट्रीटमेंटसाठी काय करणार आपण, ठीक आहे, याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करू, याला स्टिम्युलेट करण्यासाठी याला ॲगोनिस्ट घेऊन येणार. ठीक आहे, हे ॲगोनिस्ट आपण घेऊन येतो. आणि हे ॲगोनिस्ट मीन्स व्हॉट, की हे DNA रिकॉम्बिनंट ग्रोथ हॉर्मोन्स आहेत, असे ग्रोथ हॉर्मोन्स इथं जे की रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने बनवलेले आहेत, या ठिकाणी ते आणलेले आहेत. ठीक आहे, तर हे जे आहे रिकॉम्बिनंट DNA ग्रोथ हार्मोन हे थेरप्युटिकली यूज केलं जातं टू ज्या वेळेला ग्रोथ हार्मोनची डिफिशियन्सी असते, टू इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. ठीक आहे, तर हे आणि ज्या वेळेला हे डॉर्फिझम आहे आणि त्याच कंडिशनमध्ये त्याच पर्सनला समजा त्याच्या क्रोमोझोमलमध्ये डिफेक्ट असेल, क्रोमोझोमल डिफेक्टमुळे जर येणारा जर एक पर्टिक्युलर सिंड्रम आहे जो ग्रोथ हार्मोनच्या डिफिशियन्सीमध्ये येतो, त्या सिंड्रमला आपण म्हणतो टर्नर. ठीक आहे, टर्नर्स सिंड्रम. ठीक आहे, हा क्रोमोझोमल डिफिशियन्सीमुळे आलेला, जे की शॉर्ट हाईटमुळे. ठीक आहे, हा क्रोमोझोमल म्हणजे काय का, याच्यामध्ये जेनेटिक आहे, इनहेरिटंट प्रॉपर्टी आहे, ज्यामुळे क्रोमोझोमलच्या डिफिशियन्सीमुळे किंवा म्युटेशनमुळे आलेला सिंड्रम आहे. शॉर्ट हाईटचे पर्सन तयार होतात, त्याला म्हणतो आपण टर्नर सिंड्रम. ठीक आहे, तर हे झाले तुमचे काही पॉईंट्स. आणि यामध्ये अजून एक लक्षात असू द्या की रिकॉम्बिनंट, ठीक आहे, रिकॉम्बिनंट जो इंटेस्टिनल ग्रोथ फॅक्टर आहे जो बनवलेला आहे 1 मध्ये, म्हणजे ॲनोलॉग आहे त्याचा, जो की या हायपोसिक्रेशनला स्टिम्युलेट करण्यासाठी यूज केला जातो, तो म्हणजे मेकॅसेरिन. ठीक आहे, मेकॅसेरमिन, लक्षात मेकॅसरमिन, MEKCASERMIN, हा एक ॲनोलॉग आहे. हा कुणाचा ॲनोलॉग आहे, तुमचा इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर 1चा हा ॲगोनिस्टचा ॲनोलॉग आहे. हा काय करतोय, इन्क्रीज करतोय ग्रोथ हार्मोन सिक्रेशन. ठीक आहे, आणि हा बघा, हा जो आहे हा एकच ड्रग आहे जो की म्हणजे याची ॲक्शन इन्सुलिनवर नाही किंवा याची ॲक्शन ग्लुकोजवर नाही. जर याचा जर तुम्ही ॲडव्हर्स खूप जास्त डोस दिला गेला तर हा हायपोग्लायसेमिया दाखवतो. ठीक आहे, हा जर तुम्ही खूप हायेस्ट लेवलचा डोस दिला तर ह्या हायपोग्लायसेमिया शो करतो. ठीक आहे, आणि हे जे आहेत हे तुमचे ग्रोथ हार्मोनचे जे ॲनालॉग्स आहेत हे ॲथलेटिक्स जे असतात, ॲथलेटिक्स मीन्स वॉट तुम्हाला माहीत आहे, त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, स्केलेटल मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, बोनची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी हे यूज केले जातात. ठीक आहे, त्यानंतर बघा याचे ॲबनॉर्मल इफेक्ट बी आहेत. ठीक आहे, बट तेवढे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीत. तर आता आपण बघणार आहोत तो म्हणजे हायपर सिक्रेशन. आपण बघितलं हायपो, आता बघतो आपण हायपर सिक्रेशन. जर समजा ओव्हर सिक्रेशन झालं ग्रोथ हार्मोनचं तर काय इम्पॅक्ट पडतो बॉडीवर. ठीक आहे, एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ, फर्स्ट लिहून घ्या, एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ, ठीक आहे, सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन
ठीक आहे. ग्रोथ हॉर्मोन काय होतं, कधी जर हे स्पेशली चिल्ड्रनमध्ये, ठीक आहे, स्पेशली चिल्ड्रनमध्ये जर हे होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं की त्याचे बोन अँड लेग्स, ठीक आहे, बोन ऑफ लेग्स अँड हँड्स हे कसे होतात, व्हेरी लॉंग, खूप लांब होतात आणि त्या पर्सनची हाईट पण वाढते. त्या पर्टिक्युलर कंडिशनला आपण म्हणतो जिगॅन्टिझम, ठीक आहे, किंवा गिगॅन्टिझम म्हणा किंवा जिगॅन्टिझम म्हणा. तर ही एक कंडिशन आहे, हे तुम्हाला डॉर्फिझममध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकते, ठीक आहे. आणि ही कंडिशन आहे तुमच्या चाइल्डमध्ये. जर अजून एक कंडिशन आहे यामध्ये, जर ही अडल्टमध्ये बघितलात, खूप बॉडी वेट वाढते, टमी खूप बाहेर आहे, फेसवर त्याच्या खूप म्हणजे तुम्हाला इथे दिसते की मसलची ग्रोथ झालेली आहे, ती कंडिशन वेगळी आहे. ती पण कशामुळे होते, इंक्रीजिंग एक्सेसिव्ह ग्रोथ सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन अडल्ट, ठीक आहे. या कंडिशनला म्हणतो आपण, ही वेगळी कंडिशन आहे, याला म्हणतो आपण ॲक्रोमेगली, ठीक आहे. बघा की एक्सेसिव्ह इनलार्जमेंट ऑफ बोन होते, वर्टिब्राचे कॉलम्स हे इनलार्ज होतात, ठीक आहे. लिम्स हे तुमचे म्हणजे बॉडीच्या प्रत्येक बोनची अनवॉन्टेडली ग्रोथ होते, त्याला म्हणतो आपण ॲक्रोमेगली, ठीक आहे. आणि यामध्ये बघा, ह्या ॲक्रोमेगलीच्या कंडिशनवर आता आपण काय यूज करतो, कोणते ड्रग यूज करणार, ठीक आहे. तर हा जो आहे पेगविसोमंट हा एक ग्रोथ हार्मोन अँटागोनिस्ट आहे, ठीक आहे. ग्रोथ हार्मोन अँटागोनिस्ट आहे जो या कंडिशनवर यूज होतो, ठीक आहे. तर आपल्याकडे ड्रग पण आहेत, सोमॅटोस्टॅटिन आहे, तो पण या ठिकाणी यूज होतो, ठीक आहे. आणि बघा, हा एक मॉडिफाईड व्हर्जन आहे ग्रोथ हार्मोनचा, जो रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट आहे, जो या ठिकाणी यूज केला जातो. कोणता, पेगविसोमंट हा सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट आहे, जो ग्रोथ हार्मोनच्या ओव्हर प्रोडक्शनला ब्लॉक करतो. सो आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे तुमचा ग्रोथ हार्मोन इनिबिटर. त्याच्यामध्ये एक तर बघितलं आपण ग्रोथ हार्मोन इनिबिटरमध्ये, सेकंड आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सोमॅटोस्टॅटिन, ठीक आहे, सोमॅटोस्टॅटिन. तर हा ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, कुठं, आपल्या ओरल हायपोग्लायसेमिक एजंटमध्ये. त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की याचं जे सिक्रिशन आहे हा किती अमायनो ॲसिडचा आहे, 14 अमायनो ॲसिडचा पेप्टाइड आहे, ठीक आहे. हा सिक्रिटेड कुठून सिक्रेट होतो, सिक्रेटेड बाय हायपोथॅलामस, ठीक आहे. हा GAT मधून पण सिक्रेट होतो आणि हा तुमचा डेल्टा सेलमधून, जे पॅनक्रियाटिक डेल्टा सेल आहेत, लँगर ऑफ मीन्स आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स मधले जे डेल्टा सेल आहेत, तर या 3 ठिकाणाहून हा सिक्रेट होतो. आणि हा रेग्युलेट करतो, बघा, इनिबिट करतो. कशाचं सिक्रेशन इनिबिट करतो, ग्रोथ हार्मोनचा सिक्रेशन इनिबिट करतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचा सिक्रेशन इनिबिट करतो, ठीक आहे. त्यानंतर इन्सुलिनचं सिक्रेशन हा इनिबिट करतो. त्यानंतर हा प्रोलॅक्टिन, पण हे जी ॲक्शन दाखवतो मी तुम्हाला, ही एक आहे आणि ही एक आहे, हे नॉन सिलेक्टिव्ह आहेत, क्लिअर मेकॅनिझम नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतर हा अजून कशाचं सिक्रेशन इनिबिट करतो, ग्लुकॅगॉन, ठीक आहे. तर हे पण तुम्ही लिहून घ्या. तर एवढ्या सगळ्या कंडिशनला तो इनिबिट करतो. त्यानंतर तुमचं HCLचं प्रोडक्शन हा कमी करतो, गॅस्ट्रिक हॉर्मोन गॅस्ट्रिनचं प्रोडक्शन हा कमी करतो. एवढ्या ठिकाणी हा इनिबिटरी म्हणून काम करतो, नॉट ओनली टू ग्रोथ हार्मोन अँड नॉट ओनली टू इन्सुलिन, बट ऑल्सो यू कॅन मीन से की हाऊ मेनी हॉर्मोन्स रेग्युलेटेड बाय सोमॅटोस्टॅटिन, ठीक आहे. तर हे फक्त रायटिंग पार्ट आहे जे तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. सो इथपर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे, तुमचे एक एक पॉईंट आपण क्लिअर करतोय. सो वेळ लागतोय, बट रायटिंग सहित तुम्हाला दिलं जाईल, तुमच्या नोट्ससाठी तुम्हाला खूप युजफुल असेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा की हा अजून काय करतोय की हा मॅनेजमेंट कशासाठी यूज केला जातो, हा ॲक्रोमेगलीच्या कंडिशनमध्ये. ॲक्रोमेगली म्हणजे कोणती कंडिशन होती की इन्क्रीजिंग एक्सेसिव्ह ग्रोथ सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन, या कंडिशनमध्ये हा यूज केला जातो, ठीक आहे. त्यानंतर बघा हा इसोफॅजियल, ठीक आहे, व्हॅरिसेस, म्हणजे तुम्हाला माहीत आहे इसोफॅजियल व्हॅरिसेस मीन्स व्हॉट की इसोफॅजियल ब्लिडिंग, त्या कंडिशनमध्ये पण हा यूज केला जातो, ठीक आहे. त्यानंतर हा म्हणजे याचा डिसॲडव्हान्टेज एकच आहे की याचा ड्युरेशन ऑफ टाईम खूप शॉर्ट आहे, ठीक आहे, शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम, ठीक आहे. हे लिहून घ्या जे तुम्हाला विचारलं जातील. त्यानंतर याचे जी अॅनालॉग आहे, ठीक आहे, याचा सिंथेटिक अॅनालॉग बघा, ऑक्ट्रिओटाइड हा याचा अॅनालॉग आहे आणि हा हाय पोटंट आहे. तुमच्या सोमॅटोस्टॅटिनपासून हा अॅनालॉग आहे, त्याचा हाय पोटेन्सी आहे आणि याची ड्युरेशन ऑफ टाईम पण कशी आहे, खूप हाय आहे,
ठीक आहे. त्यानंतर बघा की हा म्हणजे समजा आता हे कॅर्सिनॉइड म्हणजे हे ट्यूमर आहे. ट्यूमर कुणाचं? समजा तुमच्या पिट्युटरी ग्लँडचं. आणि ते ट्यूमर असल्यामुळे एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं कुणाचं? ग्रोथ हार्मोनचं. त्यामुळे हायपर सिक्रेशन होतं. तर हा अशा कंडिशनमध्ये हा यूज केला जातो. ॲक्रोमेगलीमध्ये पण हा यूज केला जातो. ज्या वेळेला मी बघितलं ॲक्रोमेगली तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. त्यानंतर इसोफॅजियल ब्लिडिंगमध्ये पण हा यूज केला जातो. ठीक आहे. ॲक्ट्रोटाइड आल्सो इट आल्सो इनिबिट थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे थायरॉइडचं सिक्रेशन म्हणजे हायपरथायरॉइडिझममध्ये पण हा यूज केला जातो. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर याचं दुसरं ॲनालॉग आहे लॅनरिओटाइड. हे पण लक्षात असू द्या. हा सेकंड ॲनालॉग आहे. हा स्लो रिलीज फॉर्म्युलेशनमध्ये दिले जातो. स्लो रिलीज फॉर्म्युलेशनमध्ये हे दिले जातात. त्यानंतर दुसरे ॲनालॉग लिहून घ्या वॅप्रिओटाइड. ठीक आहे. पॅसिरिओटाइड. ठीक आहे. सेग्लिटाइड. तर हे ॲनालॉग आहेत. ठीक आहे. सोमॅस्टॅटिनचे जे या ठिकाणी यूज केले जातात. ठीक आहे. आणि यांचा जो ॲडवर्स इफेक्ट आहे तो लिहून घ्या हायपरग्लायसेमिया. ठीक आहे. हायपरग्लायसेमिया खूप जास्त प्रोड्यूस होतो जेवढे जास्त इनिबिट करेल. हिपॅटायटिस आहे आणि पॅनक्रियाटिस. ठीक आहे. हिपॅटायटिस आणि पॅनक्रियाटिस. तर हे याचे आणि गॉलस्टोन. ठीक आहे. गॉलस्टोन. तर हे याचे ॲडवर्स इफेक्ट आहेत तुमच्या सोमॅस्टॅटिनचे. तर आत्तापर्यंत आपण बघत होतो की आपले जेवढे ॲनालॉग आहेत आपण बघितलं ग्रोथ हार्मोनचं हायपोसिक्रेशन, ग्रोथ हार्मोनचं हायपरसिक्रेशन हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे. विथ रायटिंग विथ कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. सो नेक्स्ट जो क्लास आहे नेक्स्ट क्लास असेल तुमचा प्रोलॅक्टिनवर. प्रोलॅक्टिन त्याचं पूर्ण मेकॅनिझम असतील, त्याचे ॲनालॉग्स असतील ते पण तुम्हाला सांगितले जातील. त्याचा रायटिंगचा पार्ट असेल तो पण तुम्हाला दिला जाईल. आणि अशा प्रकारे 1 बाय 1 तुम्ही चला मी तुमच्यासोबत आहे हे लक्षात ठेवा. आणि ही अकॅडमी माझी नाही, ही अकॅडमी आपली आहे, तुमची आहे, माझी आहे. मी तुमचा, तुम्ही आमचे, तुम्ही माझे, अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे. हे फक्त रिलेटेड टू ओनली जीपॅट टू नायपर असं नाही. हे जे आपलं स्टुडंट टीचरचं जी बॉन्डिंग आहे, आपल्या क्लाससोबत जी तुमची लॉयॅलिटी आहे, मी खूप हॅप्पी आहे त्याच्यासाठी की आपल्या क्लासबद्दल तुम्हाला असं फील होतं की हे आपलाच क्लास आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे कॉमन आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि एवढ्याच ग्रँडली आपण सेलिब्रेट करतो. आणि एक दिवस असा येईल जो जानेवारीमध्ये फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहे. आपल्याकडे लिस्ट कमी पडेल आपण ज्यावेळेला मार्किंग कराल क्वालिफाईड. आणि आय होप की त्या लिस्टमध्ये तुम्ही पण असाल. आणि मी म्हणून येईल असं पण नाही. त्या लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला तुमचं कष्ट करावे लागेल, हार्डवर्क दाखवावं लागतील. तर तुम्ही त्या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटमध्ये तुमचं नेम असेल. बट त्या लेवलला येण्यासाठी स्ट्रगल तर पाहिजेच. बसावं लागेल, ऐकावं लागेल, बघावं लागेल, लिहावं लागेल, नोट्स बनवावं लागतील, इम्प्लिमेंट करावं लागेल, एक्झाम द्यावं लागतील, रिपीट करावं लागेल, मग रिझल्ट येईल. आणि तो रिझल्ट असा स्पार्क लावणारा असेल जो स्पार्क तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाईल. आणि तो प्लॅटफॉर्म तुम्हाला कुणी दिलेला नसेल, तो प्लॅटफॉर्म तुम्ही मिळवलेला असेल. सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन. ही अकॅडमी कुणाची देण नाही, लक्षात असू द्या. ही अकॅडमी कुणाची देण नाही. इथं उभारणं हे कुणाचं दिलेलं मला उपकार नाहीत. ही अकॅडमी ही कुठंतरी माझी आणि माझ्या दिलेल्या माझ्या फॅकल्टी, माझे गुरुवर्ग असतील, लातूरचे गुरुवर्ग असतील, आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतील किंवा नाशिकचे माझे टीचर्स असतील, माझ्या नायपर हैदराबादचे गुरु असतील, यांनी दिलेली ही एक माझ्यासाठी गिफ्ट आहे जी मी आज इथं उभा आहे. सो सेम कंडिशन तुमच्यासाठी अप्लाय आहे. आज गेन करा, युटिलाइज उद्या करा. आज गेन करा, युटिलाइज उद्या करा. कितीतरी टाईम दिला असेल, कितीतरी टाईम ह्या एंडोक्राईन सिस्टीममध्ये मी घातला असेल. मोर दॅन 2-3 months म्हणाल तरी चालेल. मीन्स इनिशियली वेन वी स्टार्टेड विथ जीपॅट प्रिपरेशन, अल्टिमेटली 2-2 महिने आम्ही एक सेक्शन रीड करायचं. 2 महिने एक सेक्शन. सो तुम्ही जस्ट इमॅजिन करा की विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम किती लेवलची तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. आणि एवढ्या कन्सेप्ट कुणाच्याच होत नाहीत. ज्यांनी जीपॅट क्वालिफाय असतील त्यांच्याही होत नाहीत. सो जीपॅट ही फक्त एंट्रन्स आहे. तुमचं जी लाईफमध्ये जो स्ट्रगल आहे तो तुम्हाला नॉलेज लेवलवर तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे जीपॅटबद्दल तुमची जर आशा अपेक्षा असेल की जीपॅटमुळे माझी लाईफ खूप बेटर होईल तर ते काढून ठेवा आत्ताच. जीपॅट नथिंग बट ओनली 1 एंट्रान्स गेट. ते क्रॉस करून पुढे जायचं आहे. पुढे स्ट्रगल असेल बट नॉलेजशिवाय तो स्ट्रगल इम्पॉसिबल असेल.
तर त्या ठिकाणी तुमचं नॉलेज हेच चेक केलं जातं. मार्क्स हे फक्त भिंतीवर आणि सर्टिफिकेटवर असतात, त्यानंतर कुठेही त्याचा यूज नसतो. एवढा डीपली स्टडी कराल तर कुठल्याही एखाद्या हॉर्मोनवर तुमचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही सांगू शकता की सर हे असं आहे, हे असं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. दिस इज द ब्रँड ऑफ